नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? तर खूप दिवसांनी असा मिनी व्लॉग बनवायला घेतलाय आणि इकडे बघा माझी पारुषी रुक्माई माझ्यासाठी गरमागरम गुळपोळीचा नाश्ता बनवते। मस्त गरमागरम नाश्ता केला, त्यानंतर फर्स्ट क्लास पैकी रेडी होऊन आता निघाले ऑफिसला गेल्यानंतर या फुलांचा नियम तर तुम्हाला माहितीच आहे। ठरल्याप्रमाणे 2 फुलं तोडली, वरती जाऊन छान स्वामींच्या चरणाशी वाहिली आणि ऑफिसच्या कामाला सुरुवात केली। सध्या वर्कलोड जास्त आहे कारण बऱ्याच सुट्ट्या घेऊन आलो नाही का। तर लंचमध्ये प्रियंकाने दिली होती मस्त अशी वांग्याची भाजी। छान पटापट सगळ्यात पहिले तर लंच संपवला आणि त्यानंतर पोस्ट लंच ऑफिसची सगळी कामं संपवली। घरी जायची ओढ काही वेगळीच असते नाही का। तर आज घरी जाताना प्रियंका मॅडमचा फोन आला होता की मला भरपूर भूक लागली, त्याच्यामुळे येताना काहीतरी खायला घेऊन या। मग काय दोघांसाठी गरमागरम असे वडापाव घेतले आणि चारवीला काय घ्यायचं म्हणून तिचे फेवरेट असे बनाना घेतले। आता तुम्हाला जर खरा फॅमिली मॅन कोण ओळखायचा असेल ना, तर ऑफिसमधून घरी जाताना ज्याच्या हातात भरपूर पिशव्या असतात तो खरा कौटुंबिक माणूस नाही का। तर घरी गेल्यानंतर चारवीने तिचा बनाना संपवला आणि आम्ही आमचे गरमागरम वडापाव। त्यानंतर चारवीला सोबत घेऊन प्रियंकाने देवाला छान दिवा लावला आणि चारवीने इकडे आमच्या दोघांचेही आशीर्वाद घेतले। प्रियंकाचा स्वयंपाक चालू असतो ना, त्यावेळेस आमच्या बापलेकीची भरपूर अशी मजा चालू असते। म्हणजे चारवी तर मी कधी ऑफिसमधून येतो याची वाटच बघत असते। तर आज डिनरमध्ये प्रियंकाने मस्त असं वरण भात आणि बटाट्याच्या काचऱ्या बनवल्या होत्या। मस्तपैकी कम्फर्ट फूड खाऊन आजचा दिवस संपला। बाय बाय।